नमस्कार, टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची वडी. एकदम मस्त अशी खुसखुशीत होते, एकदम अचूक प्रमाणातही. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 ओल्या नारळाचे खोबरे घेऊन त्याच्या पाठीचा काळपट भाग काढून खोबऱ्याचे काप करून घेतले आहे. आता आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊया. यामध्ये पाणी न घालता पल्स मोडवर फिरवत खोबरे बारीक करून घ्यायचे आहे. बघू शकता खोबरे इथे बारीक झाले आहे. मी या कपाने मोजून घेतले आहे. जवळपास 2 कप इतका हा ओल्या खोबऱ्याचा रवा आहे. आता यासाठी याच कपाने 1 कप साखर घ्यायची आहे. आता एका कढईमध्ये 1 चमचा तूप घातले आहे. यामध्ये आता ओल्या खोबऱ्याचा चव घालायचा आहे. आता 5 मिनिटे हा चव मीडियम फ्लेमवर सतत ढवळत राहायचा आहे. मध्ये थांबायचे नाही, नाहीतर खोबरे जास्त भाजून लालसर होऊ शकते. आता 5 मिनिटे झाली आहे. आता या खोबऱ्यामध्ये 1 कप साखर घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. कधी कधी साखर न विरघळता तशीच राहते, म्हणून यामध्ये पाव कप दूध घालून साखर पूर्ण विरघळून खोबऱ्यामध्ये एकजीव होईपर्यंत असेच मिक्स करत राहायचे आहे. बघा, 2 ते 3 मिनिटात साखर विरघळली की हे मिश्रण असे पातळ व्हायला लागते. ते सतत ढवळत राहायचे आहे. मिश्रण जसजसे शिजत येते तसतसे त्या मिश्रणातील ओलसरपणा कमी व्हायला लागतो. आता हळूहळू मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागला आहे. आता थोडेसे मिश्रण मी या चमच्यामध्ये काढून घेतले आहे. याचा छोटासा लाडू तयार केला तर गोळा तयार होतो. म्हणजे आपले हे मिश्रण वडी थापण्यासाठी तयार झाले आहे. आता गॅस बंद करून वडी थापायला घेऊ. वडी थापण्यासाठी मी इथे एका मिठाईच्या बॉक्स मध्ये खाली काही ड्रायफ्रूटचे काप पसरवले आहेत. आता यावर आपण खोबऱ्याचे मिश्रण काढून घेऊ. आता मिश्रण लगेच घट्टसर व्हायला लागते, म्हणून पटापट हे सर्व बाजूंनी समांतर पसरून घ्यायचे आहे. आणि मिश्रण गरम असताना स्पॅच्युलाने याला सर्व बाजूनी दाब देऊन एकसारखे पसरवून घ्यायचे आहे. बॉक्स नसल्यास तुम्ही एखाद्या ताटामध्ये देखील वडी थापू शकता. वडी एकदम घट्टसर होण्यासाठी असे एखाद्या वाटीच्या तळाने दाब द्यायचा आहे. आता एखाद्या ताटामध्ये ही वडी परतवून घेऊ. बघू शकता खूप सुंदर अशी खोबऱ्याची वडी दिसत आहे. आता आपण याचे आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घेऊया. आणि तयार आहे अगदी मार्केटमध्ये मिळते तशी खुसखुशीत अशी ओल्या नारळाची वडी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.